गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. सीमा भोसले यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गाईज, बरेच दिवसांनी मी ब्लॉग बनवते. काय झालेला प्रॉब्लेम काहीच कळत नव्हतं. मेन म्हणजे माझं चॅनलचं प्रॉब्लेम झालेलं होतं का माझ्या यूट्यूब चॅनलच्या ॲपचा प्रॉब्लेम झालेलं होतं. काहीच मला समजत नव्हतं. बरंच काहीतरी मी केल्या गोष्टी उलाढाला इकडनं तिकडे तिकडनं इकडे, पण काहीच होत नव्हतं. तर मी म्हटले आता काय करू, मला काहीच समजत नव्हतं. म्हणजे 2-3 महिने झालं माझं चॅनल बंदच, म्हणजे बंद राहिला. चॅनल बंद राहिला म्हणजे काही व्हिडिओ टाकत नाही, त्याच्यामुळे चॅनल हे होणारच नाही शेवटी. आणि बॅक साईड होत होतं, फ्रंट साईडचं आहे ते ओपन होत नव्हता. त्याच्यामुळे मला काय झालं माझ्या चॅनलला मला काही कळत नव्हतं गाईज. आणि मी म्हटली, मग ना मी अक्षरशः कंटाळली. बऱ्याच जणांना माझ्या चॅनलचे दाखवलं कसं काय झालं, काय नाही झालं, कशामुळे झालं, काहीच त्यांना पण समजत नव्हतं आणि मला पण काहीच कळत नव्हतं. त्याच्यामुळे म्हटली काय करू, काहीच कळत नव्हतं. तर म्हणजे ठीक आहे, जाऊ दे म्हटली. YTSमधनं शॉर्ट व्हिडिओ जात होते माझे. तर पण शॉर्ट व्हिडिओ म्हणजे कसे, त्याच्यात काहीच मला करायला जमत नव्हतं. नाही एडिटिंग जमत नव्हतं, काहीच करायला जमत नव्हतं एडिटिंग. त्याच्यामुळे मी म्हटली काय करू, काय कळत नाही. माझं डोकं तर चालतच नव्हतं. यार खरंच ना, आपण एवढी मेहनत करतो आणि मध्येच आपल्या चॅनलला काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याला थोडं टेन्शन तरी येतोच ना. तसं मला पण टेन्शन आलं, काय करू हे काय कळतच नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटली काय आता काय करायचं. तर आज फायनली माझा चॅनल चालू झाला. कसं काय हे स्वामींची कृपेने, कारण का असंच काहीतरी करत होती मोबाईल घेऊन. यूट्यूबचा ॲप काढला, त्याच्यात असं तसं काहीतरी सर्च करत होती. जसं काही येत होतं त्याप्रमाणे करत होती, सर्च केलं. आणि एक माझा जुना चॅनल होता तो मी डिलीट मारून टाकला. आणि मी म्हटली बघू आता तरी होते का ओपन. तर खरंच जुना चॅनल डिलीट मारला आणि ओपन केला तर म्हणजे खरंच चालू झालं. मी म्हटली बाबा स्वामीच्या कृपेने खरंच मला चालू झाला चॅनल. माझ्या जीवात जीव आला की माझा चॅनल चालू झाला. त्याच्यामुळे मला आणि खरंच मी हॅप्पी झाली, माझा एक चॅनल चालू झाला तो. आणि आज माझा चॅनल चालू झाला. म्हणजे किती मिनटं झाली आता समजा 10 मिनटंच झाली चॅनल माझं चालू होऊन. बघितला, एक शॉर्ट व्हिडिओ टाकला रील्स आणि मी म्हटली अरे हो हा चालू झाला. मग म्हटली चला लॉंग व्हिडिओ तरी बनूया. बरेच दिवस आपल्या मित्रमैत्रिणींना बरेच दिवस आपले लॉंग व्हिडिओ गेले नाही, तर लॉंग व्हिडिओ बनवूया. तर मी आता 10 मिनटातच माझं चॅनल चालू झालं आणि म्हटली चल स्टार्ट पटकन करू आपला व्हिडिओ. तर आपले सगळे मित्रमैत्रिणी वाट बघतायत की हिचा व्हिडिओ पडत नाही, का नाही पडत, कशामुळे पडत नाही, काय करणार. मला काय सांगताच येत नाही, मेसेज टाकता येत नाही, काहीच होत नव्हतं. काय झालेला प्रॉब्लेम, कशाचा प्रॉब्लेम, फोनचा प्रॉब्लेम झालेला होता का माझ्या ॲपमध्ये काय प्रॉब्लेम झाले होतं यूट्यूबच्या, काही कळत नव्हतं. पण देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने माझा चॅनल चालू झाला. तर चला असेच तुम्हाला नवीन नवीन मी ब्लॉग टाकत जाईल, नवीन नवीन मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईल. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या ताईला तुमचा प्रतिसाद द्या. तर चला व्हिडिओ आपला आपण कंटिन्यू ठेवू. तर बघा इथे मी आता कपडे काढले मशीनमधनं धुवून. तर आता हे कपडे मी सगळे सुकत टाकून घेते आणि त्याच्यानंतर आपण मग सगळं आपलं बाकीचं काम पण आवरून घेऊया. तर चला व्हिडिओ आपला असंच तुम्ही कंटिन्यू राहा. तर गाईज बघा आता आपले आता चांगले कपडे सुकत टाकून झाले मस्तपैकी. आणि आता सुकलेले कपडे काढले इथे बघा, हे सगळे सुकलेले कपडे. आता त्यांच्या मी घड्या घालते इथे, सगळ्या घड्या घालून त्यांना मी सगळ्यांना आता कपाटामध्ये ठेवून देणार आहे मस्तपैकी व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आपण आता काय करायचं आहे माहिती आहे का, मला सांगते तुम्हाला. एक ड्रिंक घेणार आहे. ड्रिंक म्हणजे कुठे थोडासा वेट लॉसची ड्रिंक आहे, ती ड्रिंक घेणार आहे. आणि ती ड्रिंक घेतल्याच्या नंतर मग रिलॅक्स थोडंसं होणार, ती लावून घेणार. त्याच्यानंतर थोडासा वर्कआउट करून घेणार. तर चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू आपण. तर गाईस तर बघा आपली इथे मी ड्रिंक बनवली आहे. ही बघा मस्तपैकी ड्रिंक आहे, छानपैकी ड्रिंक बनवली मी आता इथे. हे बघा ही ड्रिंक आहे.
आता ही ड्रिंक घेते मी. तर ही ड्रिंक मी बनवली आहे थोडंसं माझा वेट लॉस होण्यासाठी. मी ही ड्रिंक घेते, सकाळची घेते आणि संध्याकाळची एकदा घेते मी. तर मी आता ही ड्रिंक घेते आणि ही ड्रिंक झाल्याच्या नंतर मग जेवण करणार मी, असं करते. तर चला आता आपण ही ड्रिंक घेऊया इथे मस्तपैकी. तर गाईस, तर बघा आता मी माझी ड्रिंक झाली घेऊन आणि आता मी वर्कआउट करते. थोडा वेळ वर्कआउट करून झाल्याच्या नंतर मग थोडा वेळ बसून आपण त्याच्यानंतर जेवण करायचं 2 तासाने. तर चला आता आपण वर्कआउट करून घेऊया. आपल्या ड्रिंक तर आपली झाली पिऊन, घरातल्या घरात थोडीशी अशी वर्कआउट करून घेते. वर्कआउट केलेलं चांगलं असतं, कारण ना आपलं पण शरीर चांगलं राहतं. त्यासाठी थोडंसं घरातल्या घरात वर्कआउट करते. ही कार्डिओ मशीन आहे, त्या कार्डिओ मशीन मी घरातल्या घरात वर्कआउट करते. तर गाईस, थोडा वेळ आता वर्कआउट केलं आहे, कारण का दम जास्त लागतं. कार्डिओ मशीन आहे, कार्डिओ मशीनवर वर्कआउट करून घेते. थोडा रोज करते. चांगलं असतं घरातल्या घरात करायला. जिममध्ये जायचं पॉसिबल होत नाही, त्याच्यामुळे घरातल्या घरात कार्डिओ मशीनवर करते. तर चला, थोडा दम लागला, आपल्या व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेवू. तर चला, बाय गाईस. चला आता आपण जेवून घेऊया. बघा जेवायला मी काय काय बनवले इथे तुम्हाला दाखवते. काय बनवले जेवायला तर मी तुम्हाला दाखवते. इकडे बघा, भाकरी आहे मस्तपैकी, ज्वारी आणि तांदळाची बाजरीची भाकरी केलेली आहे. अंड्याचा रस्सा आहे मस्तपैकी, बघा कशी तरी आलेली आहे. आणि ते चटणी आहे, जी चटणी आपण वडापावमध्ये खातो ना, ती ही चटणी आहे मस्तपैकी बनवलेली मी छानपैकी. ती चटणी, अंड्याचा रस्सा आणि भाकरी. तर चला आता आपण मस्तपैकी जेवण करून घेऊया. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असता तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर चला, बाय.